पुढची बातमी पावसासंदर्भातली। यंदा मान्सूनचं आगमन झालं असून अनेक भागात पाऊस पडला असला तरी मराठवाड्यावरचं पाण्याचं भीषण संकट अजून मिटलेलं नाही। मराठवाड्यातील तब्बल 303 गावांना आणि वाड्यांना आजही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। प्रशासनानं परिस्थिती हाताळण्यासाठी 862 विहिरींचं अधिग्रहण केलंय। गेल्या वर्षी या काळात मराठवाडा पाणीदार झाला होता। यंदा मात्र अल निनोचं संकट पाहता मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा सामना पुढील काळात करावा लागू शकतो। राज्यात मान्सून दाखल झाला, मात्र काही ठिकाणी पाऊसही पडला। जून महिना उलटलाय, आता जुलै महिना सुरू झालाय, मात्र मराठवाड्याची ताण अजून भागलेली नाही। मी बीडच्या अशा एका ठिकाणी उभा आहे। याच ठिकाणाहून जे आहे ते बीड शहरात व विविध भागांमध्ये जे आहे या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। तब्बल बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये 303 गावांना आज देखील टँकरद्वारे वाड्या तांड्यावर व गावागावांमध्ये पाणी पुरवठा केला जातो। त्यासाठी 862 विहिरी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर मराठवाड्याची आकडेवारी जर बघायला गेलं जुलै महिन्यात तर आश्चर्यचकित करणारी आहे। बीड जिल्ह्यामध्ये आता 66 टँकर सुरू आहेत। संभाजीनगरमध्ये 116 तर जालना मध्ये 92 टँकर सुरू आहेत, तर परभणीमध्ये 12 आणि हिंगोलीत 1 आणि टँकर सुरू आहेत। नांदेडमध्ये 15 आणि धाराशिवमध्ये मात्र टँकर नाहीत। असे एकूण मिळून 303 जे आहेत गावांना जे आहे ते पाणी पुरवठा या टँकरच्या माध्यमातून केला जातोय। हे मराठवाड्याचं चित्र मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी बघू शकतात आपण ह्या विहिरी या टाकीद्वारे जे आहे ते पाणी भरलं जाते टँकरमध्ये आणि हे टँकर जे आहे ते बीड शहरातील गल्ल्यामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल या ठिकाणी हे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। येत्या 8 दिवसात जर पाऊस मराठवाड्यात नाही पडला तर यापेक्षाही भीषण परिस्थिती जी आहे ती मराठवाड्याची असणार आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर आमच्याही गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा असे प्रस्ताव जे आहेत नगर परिषद असन, नगरपंचायत असन व जिल्हा परिषद असन यांच्याकडे जे आहेत ते प्रलंबित आहेत। गावाकडून मागणी केली जाते। आता पाऊस जर नाही पडला तर हे चित्र आणखीन भीषण होण्याची शक्यता वर्तवली जाते। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड। दरम्यान मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत आणि किती विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये 116 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। 27 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। जालन्यात 92 टँकर आहेत तर 106 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। बीडमध्ये 66 टँकरनं पाणी पुरवठा होत असून 95 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। परभणीमध्ये 12 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। 72 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। हिंगोलीमध्ये एका टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र 85 विहिरी अधिग्रहित करावे लागले आहेत। नांदेडमध्ये 15 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। 196 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। लातूरमध्ये एका टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। 190 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। धाराशिवमध्ये कोणत्याही टँकरनं पाणी पुरवठा नाही, मात्र 91 विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत। एकूण टँकर संख्या आहे 303 तर एकूण विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत 862। मराठवाड्यातली ही ऐन पावसाळ्यातली सध्याची स्थिती आहे।